नमस्कार मित्रांनो, गेल्या काही तासापासून राज्यातील विविध भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। पुढील 3 ते 4 तासामध्ये देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। तसेच मध्यरात्री देखील राज्याच्या काही भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी सदृश पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील 3 ते 4 तासामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही, आता चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा। तर मित्रांनो, पुढील 3 ते 4 तासामध्ये राज्यातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस, आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस हा पाहायला मिळतोय। आपण बघू शकता कोल्हापूर, सांगली या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी पंढरपूर, सोलापूर, जत या भागामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे। तसेच बारामती, जेजुरी, पुणे, दौंड, सातारा या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी या भागामध्ये देखील ढगफुटी सदृश पावसाची शक्यता ही मित्रांनो पुढील 3 ते 4 तासामध्ये पाहायला मिळत आहे। तसेच अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, पैठण, वैजापूर, जालना, सिल्लोड या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच बीड, जामखेड, चौसाळा, केज, कळंब, भूम, परांडा, वाशी, बार्शी, धाराशिव, तुळजापूर, वैराग या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो नाशिक, इगतपुरी, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, संपूर्ण राज्याचा एकंदरीत विचार केला तर पुढील 3 ते 4 तासामध्ये व आज मध्यरात्री पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पाऊस होणार आहे। सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे तसेच बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नांदेड या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाचं नोंद या ठिकाणी पुढील 3 ते 4 तासामध्ये पाहायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा या जिल्ह्यामध्ये होणार आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। मित्रांनो, धन्यवाद।